टीजर लॉन्च आधी ट्रेलर तर मी यातले सिनकट करणार आहे कारण की माझ्या मुलाची इथं म्हणजे काय म्हणते हटाई चालू आहे. आम्ही ज्यांना दाजी म्हणायचं कारण अशी हर्षदा वहिनी एवढे हसते का तुला ताई दोन दिसतात का तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणी विनय जाधव ब्लॉग. तर आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर आजचा ब्लॉग पण असा स्पेशल असणार आहे जसे आधीचे होते. तर माझी मोठी बहीण आहे मायाताई, तिच्या मुलीचा 5वा वाढदिवस आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण चाललो आहे. सर्वजण म्हणजे पप्पा मम्मी तर पुढे गेलेत आणि माझा मोठा भाऊ पण पुढे गेलाय कारण की पृथ्वीमुळं आम्ही थोडंसं लेटच जातो कार्यक्रमात कारण की तो खूप चिडचिड करतो, रडतो. तर आता 8:30 वाजलेत, 7चा टायमिंग होता बड्डेचा, पण फोन करून विचारलं तर अजून काही चालू झाला नाही आहे बड्डे. पण तरी पण आम्ही निघालो आहे कारण की आता आवरून झालं आहे ऑलमोस्ट. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता बघू यांचं कुठपर्यंत आले काय झाले. इकडं तयारी चालू आहे. अजून झालं का नाही आवरून? 5 मिनिट असंच असतं प्रत्येक टायमाला. 5 मिनिटं तुझ्या मुलाचंच आवरत होते, मलाच उशीर होतो. बर, माझ्या मुलाचं तर ऐकलं असेल तुम्ही. तर माझ्या मुलाचं आवरत होती म्हणून रोहिणी म्हणती मला उशीर झालाय. तर आता बघू. आता अजून मला वाटते 5 मिनिटं म्हणत हे अजून 8:45 पर्यंत काही निघणार नाहीये. तर चला, मी आता डायरेक्ट निघतानाचे फुटेज घेतो. ब्लॉग कंटिन्यू करा, सोबत राहा. चलो हम. तर चला मित्रांनो, सोबत राहा आमच्या. ही पहा आमची बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे राशी. बोल काहीतरी. ती हसते. आणि त्यानंतर अमिताताई एक स्वराशीच्या वाढदिवसानिमित्त एक छान असं गाणं सादर करणार आहेत. तर त्याचाही आनंद घ्या. तर ही पहा आमची दीदू. दीदी बोल, कशी दिसते आमची दीदू? नक्की कमेंट मध्ये सांगा. क्यूटी गर्ल आहे, क्यूटी गर्ल. आणि पुढे सॉन्ग चाललंय. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही इथं आल्यानंतर बड्डे चालू झाला होता आणि सगळं मॅनेजमेंट करण्यात, खेळ आणि डान्स वगैरे चालू होते ते करण्यात आम्ही रमून गेलो. तर आता आम्ही सगळे इथं बसलोय. हा आमचा एक युट्यूबर आहे, त्याचा चॅनल तुम्हाला मी सांगतो नंतर. इकडं तुषार भाऊ आहे, विजू भाऊ, विशाल भाऊ. अरे भाऊ त्याला उलटाच ठेवू, तो रिव्हील नाही केला अजून. आमच्या 2 नंबर वहिनी, 1 नंबर वहिनी, 3 नंबर वहिनी आणि छोटी कुठे 6 नंबर आहे. टीजर लॉन्च आधी ट्रेलर तर मी यातले सिनकट करणार आहे कारण की माझ्या मुलाची इथं म्हणजे काय म्हणते हटाई चालू आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर इकडं फोटो सेशन चालू आहे. कोण नाही आलं? हा, तर हा माझ्या अरे आणि त्याला पण दाखवतो.
त्याला कधी पण ह्याला पण ए दादा इकडे बघ. आणि हा आमचा दादा आणि ही माझ्या आत्याची मुलगी रेश्मा ताई. से हाय. ब्लॉग आहे आमचा. आणि ही अमर भाऊची मिसेस म्हणजे माझी बहीण क्रांती ताई. तर चला एव्हरीवन आपण कंटिन्यू करूया ब्लॉग. आता जेवायला जाणार आहे. फोटोज वगैरे काढायचे तर सोबत राहा आमच्या ब्लॉग कंटिन्यू. तर गाईज सगळा बड्डे वगैरे झालाय आणि आता जेवायला जायचंय. पण हा विहान आमचा काय खेळतोय बाळा? बंदूक खेळतोय. आमचे दाजी तसेच दाजी होण्याच्या आधी आमचे आत्याचा मुलगा असणारे आत्ते बंधू सागर शेठ उर्फ दाजी हे माहित करून बसलेत. आणि ही आमची बहीण म्हणजे आम्ही ज्यांना दाजी म्हणायचं कारण अशी कैसा लगा मेरा मजाक? आणि ही जोडी तर तुम्हाला माहितीच असेल. आता माहिती का सेकंड लास्ट ब्लॉग लग्नाचा सेकंड लास्ट तर ते यांचंच लग्न आमचंच होतं. हा जो दिसतोय तो आहे सिम्बा. यार ते बघते सिम्बा. आणि हा आमचा कार्तिक भाऊ जो आता खेळवतोय. लिंबू सरबत पेले. त्याच्या आधीचं लग्न झालेलं विराज भाऊ आणि हर्षदा वहिनी. मला मित्राला तुझी ताई एवढी हसते का? तुला ताई दोन दिसतात का? ही आमची आकांक्षा ताई आणि ही आमची किट्टू. से हाय. कोणतं हिचं सांग. कोणतं? काव्या काय? काव्याच पण शो ही त्या माझ्या बहिणीचं चॅनल आहे जे आता तिच्या चॅनलचं नाव आहे काव्याच फन शो. तर सबस्क्राईब करायला सांग. हा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. ओके. आणि तुझा कोणता आहे? माझा दादा नावच बदललंय. नाव बदललंय. बरं ठीक आहे चला काय हरकत नाही. तर याचा पण युट्यूब चॅनल येणार आहे तर तो कोणता आहे तर मी ते तुम्हाला सांगतो. आमची ॲना. बस थँक्यू. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि सोबत राहा. असंच प्रेम राहू द्या. तर हा आमचा सम्यक. तर तुझा कोणता युट्यूब चॅनल आहे? युट्यूब चॅनल नाही इंस्टाग्राम अकाउंट आहे. हा इंस्टाग्राम अकाउंट आहे. कोण? rev.9898 rev.9898 इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याचं. तर लवकर त्याला फॉलो करा आणि खूप सारे त्याचे सबस्क्रायबर वाढवा इंस्टाग्रामवरती. तर तुला काही सांगायचं आहे का? नाही काय नाही. गाडी रिलेटेड कॉन्टेंट आहे. 98 तेवढंच. ओके. त्याचा गाडी रिलेटेड कॉन्टेंट आहे तर नक्की जाऊन बघा एकदा आणि त्याला पण फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. थँक्यू. इथं जेवण चाललंय. अहो ब्लॉग मध्ये घेऊ द्या. सर्वजण जेवण घेते आणि मला माझ्या नवऱ्याने आधीच घेऊन ठेवलं होतं त्याच्यामुळे माझा पचका झालेला आहे. आमची भांडण झालेली होती आणि ती मिटलेली आहे. तुम्ही एकत्रच घेतलं. तर फायनली गाईज आम्ही जेवायला बसलो आता आणि जेवण पूर्ण आम्ही म्हणजे अर्ध्यातनंच गेली होती सोडून म्हणून आता परत तुम्हाला हा सीन दाखवतोय जेवतानाचा. कारण मी पहिलं बसलो होतो नंतर हिला माझ्याच ताटात बसवलं होतं आणि त्यानंतर पृथ्वी रडायला लागला म्हणून ही मध्येच सोडून गेली. त्यामुळे ही परत आली म्हणले परत एकदा सीन घेऊ. तर असंच आमच्या सोबत राहा ब्लॉगमध्ये. आता कोण कोण जेवायला बसले आणि ते आमचं कोण लागतं हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. तर गाईज आम्ही फायनली घरी आलोय. आता वाजलेत 12:15 रात्रीचे.
येतानाची काही फुटेज घेता नाही आली, कारण की पृथ्वी जरा किरकिर करत होता, रडत होता. तर डायरेक्ट आम्ही गाडीत बसलो आणि घरी आलो. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच प्रेम राहू द्या. मनापासून धन्यवाद.